जमात-ए-इस्लामी हिंद खामगावने 10 दिवसीय शैक्षणिक जागृती मोहीम 12 जुलै ते 21 जुलै 2024 रोजी आयोजित केली होती, ज्यात बर्डे प्लॉट, ईदगाह प्लॉट, डोबार बेस, ताजनगर यासह शहरातील विविध भागात कौनरा सभा घेण्यात आल्या. आझादनगर, मेहबूबनगर आणि मस्तान चौक या भागात पवित्र कुराणचा पहिला प्रकट केलेला श्लोक वाचा, आपल्या रबच्या नावाने पठण करा आणि या प्रकाशात शिक्षणाचे महत्त्व, गरज आणि उपयोगिता आणि तुलनेने कमी साक्षर असलेल्या देशातील लोकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. या शीर्षकाखाली ताजनगरच्या मशिदीत मगरिबच्या नमाजनंतर छोटेखानी भाषण झाले. समाजातील गरीब विद्यार्थी गरिबीमुळे शैक्षणिक क्षेत्रात मागे राहू नयेत हे लक्षात घेऊन खामगावातील 35 अनाथ व गरीब मुलांना शाळेच्या किटचे वाटप करण्यात आले. टिपू सुलतान हॉल येथे मोहिमेच्या शेवटी करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन वर्कशॉप आयोजित करण्यात आला होता, ज्याची सुरुवात हाफिज अतिकुर रहमान साहेब यांच्या पवित्र कुराणच्या पठणाने झाली. नंतर अमीर स्थानिक उमेर अहमद खान साहेब यांनी उद्घाटनाच्या भाषणात कार्यक्रमाचा उद्देश आणि ध्येय सांगितले. अतिथी वक्ते आणि समुपदेशक मोहम्मद नजीमुद्दीन यांनी 2 तास सुमारे 100 सहभागींना संबोधित केले. अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी, कायदा या आणि अशा इतर अनेक क्षेत्रांमध्ये प्रवेशाबाबत संपूर्ण मार्गदर्शन केले. आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी विविध सरकारी व निमसरकारी संस्था आणि संस्थांकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तींचा उल्लेख केला. मोहम्मद नजमुद्दीन साहेब यांनी दुपारी सुमारे 21 विद्यार्थी आणि त्यांच्यापैकी बहुतेकांच्या पालकांचे वैयक्तिक समुपदेशन केले. मोहम्मद फारुख, विदर्भ न्यूज, खामगाव.